नाशिकनंतर धर्मांतराच्या प्रकरणानं उपराजधानीही हादरली. नागपुरात एका स्वयंसेवी संस्थेच्या आड धक्कादायक प्रकार उघड झालाय. या ठिकाणी तरुणींशी गैरवर्तनासह धर्मांतराचा सक्तीचा प्रयत्न करण्यात आलाय. युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीचा संचालक रियाज काझेनं हिंदू तरुणींना नमाज, रोजे आणि धार्मिक परंपरा पाळण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. विरोध केला असता त्यानं विनयभंग करून तरुणींवर डिजिटल पाळत ठेवली. मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून. पराग, नाशिक नाही तिकडे अमरावती नाही, आता नागपूरमध्ये सुद्धा असा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नक्कीच खरं तर हे धक्कादायकच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं परधर्मीयांवर एखाद्या धर्माबद्दल दबाव टाकणे एक प्रकारचं कृत्य आहे आणि त्यानंतर लैंगिक शोषण किंवा अत्याचार अशासारख्या घटना समोर येत असताना नागपुरातही तशाच पद्धतीने काही तक्रारी ज्या आहेत ते तरुणींकडून करण्यात आला आहे. धर्मांतर सक्तीचा प्रयत्न होत असल्याचं गैरवर्तन करण्यात आलं अशी तक्रार करण्यात आली. त्यानंतर जे आहे मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीचे नाव सगळ्या आडून हे सगळं सुरू होतं आणि त्यामध्ये आता एकाला अटक करण्यात आलेली आहे. नेमके काय दबाव टाकण्यात जात होते, काय प्रकार घडत होता, या सगळ्या संदर्भातला तपास जे आहे आता पोलीस करत आहे. ठीक, धन्यवाद पराग संपूर्ण माहितीसाठी. तर नागपुरातही धर्मांतरासाठी तरुणींवर दबाव टाकला जात होता. स्वयंसेवी संस्थेच्या आड धर्मांतराचे प्रकार सुरू होते. जर रोजे आणि नमाज पढण्यास नकार दिला तर या तरुणींचा विनयभंग केला जात होता. या प्रकरणी एकाला अटक केली आहे.